आपण सुखी जीवन जगत आहोत का दुःखी होऊन जगत आहोत? जास्तीत जास्त दुःखच आहे सगळं. दुःख हे जीवनच दुःख आहे, परंतु या जीवनाला सुखी करण्यासाठी जगातला सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणजे धम्म मार्ग आहे. या संपूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण विश्वाच्या किंवा सर्व जे काही तिन्ही लोक आहेत, या तिन्ही लोकांच्या कल्याण मंगल हितासुखाचा संकल्प घेऊन बोधिसत्व जेव्हा 4 असंख्य 1 लाख कल्प जेव्हा आपल्या पारमिता पूर्ण करीत होते, ह्या पारमिता पूर्ण करीत असताना सगळ्यात महत्वाची पारमिता जी आहे, दाही पारमिता महत्वाची आहे, नेकम्म पारमिता. आज आपण सगळेजण पारमिता पूर्ण करण्यासाठीच बसलेलो आहोत. पारमिता म्हणजे या जीवनाला परिपूर्ण करायचं, परिशुद्ध करायचं. तेच बुद्धाचं शासन आहे, तीच बुद्धाची शिकवण आहे. आणि तेव्हा बोधिसत्व त्या 4 असंख्य 1 लाख कल्पामध्ये ज्या पारमिता पूर्ण करतात, तेव्हा या सगळ्या पारमिता दानाच्या रूपाने, दान उपपारमिता, दान पारमिता, उपपारमिता, दान परमार्थ पारमिता, त्याचप्रमाणे शील, सत्य, शांती, मैत्री, अधिष्ठान, प्रज्ञा, या अशा ज्या काही 10 पारमिता आहेत, ह्या पूर्ण करताना बोधिसत्व कधीच कंटाळा करत नाही. मानवी स्वभाव आहे, माणूस पटकन मनासारखं जर ऐकायला येत असलं तर आपण ऐकत राहतो मनासारखं, मनाला आवडन तसं. परंतु मनाच्या विरोधात जर आपल्याला वाटत असेल की मग तेव्हा माणूस बोर होतो, नको वाटतंय, नको बस झाला आता. परंतु आपण पद्धतीने सांगितल्याप्रमाणे आपली प्रज्ञा जी आहे, कारण प्रज्ञा ही फार महत्वाची आहे. प्रज्ञा आपल्या जीवनात नसणं हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. प्रज्ञा हीच आपल्याला या अविद्येतून बाहेर, या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी प्रज्ञाच काम करते. सगळ्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम प्रज्ञाच करते. म्हणून प्रज्ञा डेव्हलप होणं किंवा ती प्रज्ञा आपल्यामध्ये विकसित होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता प्रज्ञा आपल्यामध्ये विकसित होऊ राहिली का नाही होऊ राहिली हे पाहण्यासाठी काय करावं लागेल, कसं पाहावं लागेल प्रज्ञेनं? आपण पाहू शकतो का? भगवंतांनी ते मार्ग दिलेले आहेत आपल्याला. एकदम सोप्या भाषेमध्ये भगवंतांनी सांगितलं. हा धम्म खूप कठीण, एकदम सोप्या भाषेत परियत्ती, पटिपत्ती, प्रतिवेदन. प्रतिवेदन हेच प्रज्ञा आहे. परियत्ती, परियत्ती म्हणजे संपूर्ण बुद्धाची वाणी, बुद्धाचं वचन जे आता आपण ऐकत आलो, सगळ्या भिक्खूंच्या धम्मदेशनेतून जे आपण ऐकत आलो, सार एकच आहे. या सगळ्या धम्मदेशनेचा सार एकच आहे की आपल्याला सगळ्या दुःखातून मुक्ती मिळवायची. आणि म्हणून त्याला परियत्ती म्हटलं. परियत्ती आपल्याला जेवढं समजतंय, जेवढं आपल्याला धम्म कळतो, त्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात करा, त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात करा. पटिपत्ती, सदाचाराचं जीवन जगायला शिका. सदाचारी बनणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण सदाचारी बनत नाही, म्हणजे शिलवान बनत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढची पायरी गाठताच येत नाही. नाही तर मानवी स्वभाव आहे, इस कान से सुनने का और इस कान से छोड़ देने का. आता इथं आहात, आपण ऐकतो पण सोडून देतो, परंतु याच्यावर गंभीर विचार करणं किंवा आपली सजगता इथं विद्यमान असणं, आपली प्रज्ञा इथं विद्यमान असणं, किंवा हे ऐकत असताना ऐकण्याचा प्रयत्न करीत राहणं म्हणजे आपलं वीर्य, हे पारमिता आहे. वीर्य
हे एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की अखंडित. तसं भतीने सांगितलं तुम्हाला की तुम्ही सगळे शेर के बच्चे, शेर है, शेर के जैसा बैठने का है, शेर के जैसा दहाडने का है असं सांगितलं. परंतु जे मलातून उठून जातील ते कोणाचे बच्चे मग बच्चे आपण. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं आपण सगळे बाबासाहेबांचे बच्चे आहोत. बाबासाहेबांचे लेकर आहोत. तर बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं, 100 वर्ष हे असं शेळीसारखं जीवन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघाचं जीवन जगा, वाघ बनून जीवन जगा. आणि ते जीवन जगण्यासाठी ही आजची धम्म परिषद. त्या वाघासारखं जीवन, ती वाघासारखी ताकद तुमच्या हातापायामध्ये, मनगटामध्ये, बुद्धीमध्ये यावी. तो जोर तुमच्यामध्ये मनगटात यावा म्हणून त्यासाठी ही धम्म परिषद आहे.